मराठी माणूस काय कामाचा नाहीये. आज मराठी असून धंदा नाही करू शकत इथं रोज. मला पण एक टपरी टाकून द्या छोटीशी, मग मला कळेल की खरंच मला मदत झाली. ते शर्मा गर्ल ती ताई, तिला पण मनसेने, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राजसाहेबांनी, अविनाश दादांनी स्वतः जाऊन तिकडे सहकार्य केलं. आज आपण पाहतोय त्या ताईची चांगली प्रगती होते. आता ती ताई मला असं वाटतं व्यवसायाचं प्रमोशन पण करते. चांगली गोष्ट आहे, कारण मराठी व्यावसायिक मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगत आलो, तुमचा काही व्यवसाय असेल मी स्वतः प्रमोट करण्यासाठी तुम्हाला मदत करेल. मला असं वाटतं मराठी माणसाने एकमेकांचे पाय न खेचता एकमेकांचे हात धरून पुढे गेलं पाहिजे, ह्या विचाराचा मी आहे. आणि चांगलं काम चालू आहे. ते आपण पाहिलं तर शर्मावली ताई जी आपले एकता सावंत ताई, ते चांगलं काम चालू आहे तिचं. मी बघितला तो काल व्हिडिओ आपल्या तिकडे कल्याण का कुठे ते तिकडे त्या ताईने प्रमोशन केलं. एका नवीन उद्योजकाला तिने आपल्या समोर आणलं, महाराष्ट्रातून मराठी उद्योजकाला तिने समोर आणलं. ताई मराठी आहे, ही मेन गोष्ट आहे. त्या ताईला पण सपोर्ट करा. माझ्याकडून जितके होईल मी तितके तुमच्यापर्यंत जे नवीन उद्योजक आहेत, काही महिला आहेत, काही मुली आहेत, काही मुलं आहेत, जे स्वतः नोकऱ्या सोडून आज व्यवसायात उतरत आहेत. बघा असं नाही, मी जेवढं पण बघतोय ना ते सगळ्यांचे ना व्यवसाय स्टॉल आहेत. मराठी माणसाचा व्यवसाय जर का तुम्ही पाहिला तर तिकडे तुम्हाला कचरा इतर सगळ्या गोष्टी दिसणार नाही. तुम्हाला असं एक सॅटिस्फॅक्शन वाटेल, तिकडे उभं राहून खावंसं वाटेल, असं स्टॉल असतं प्रत्येक मराठी माणसाचा. आणि मी रील्स बघत असतो, मला इंस्टाग्रामवर रील्स भरपूर येत असतात, आपले मराठी उद्योजक करत असतात. मला खूप आवडतं आणि मी कधी कधी स्वतःहून त्यांना मेसेज करतो, कधी कधी मला ते मेसेज करतात. मी त्यांना बोलतो, माझं कधी तिकडे येणं झालं तर मी नक्की येईल. मला डोंबिवलीवरून असेल, लोअर परेलवरून असेल एक मोमोजवाली ताई आहे, परत डोंबिवलीवरून एक वडापावली ताई, एक शोरमावली ताई, अजून एक आहे डोंबिवलीवरून, तिने पण मला संपर्क केला होता. ह्या सगळ्यांना मला असं वाटतं आपण प्रमोट करणं गरजेचं आहे. BMC थ्रू मुंबईमध्ये किंवा इतर ठिकाणी आपण पाहतोय कारवाई केली जाते. आपण पाहतोय की स्टॉल्स तोडले जात आहेत, पण बहुतांश लोक आपल्याला दिसत आहेत व्हिडिओमध्ये मराठी लोक हे समोर येत आहेत. एकेकाळी सगळे काय बोलत होते की मराठी हा व्यवसाय करतच नाही, मराठी उद्योजक दिसतच नाही, मराठी माणूस हा रस्त्यावर उतरून व्यवसाय करू शकत नाही, असे बरेच जण बोलणारे होते. तेव्हा राजसाहेब पण बोलले होते असं नाही आहे, तुमच्या घरी सकाळी पेपर टाकणारा येणारा पण मराठी आहे, सकाळी दूध टाकणारा येणारा मराठी आहे. आज आपण पाहिलं तर बहुतांश मुली आहेत स्वतः रस्त्यावर उभ्या राहतात आणि ते व्यवसाय सुरू करतात. त्यांचा मोमोजचा व्यवसाय असेल, शॉर्माचा व्यवसाय असेल, इतर छोटे छोटे व्यवसाय ते सुरू करतात. पण आता होतंय का नाही की त्या सगळ्या मराठी व्यवसायिकांना त्रास होतोय मित्रांनो, हे जाणून बुजून केले जाते का मला असं वाटतं. कारण आपले मनसेचे महेंद्र भानुशाली दादा आपण पाहतोय ते उभे राहिले, फक्त तुम्हाला मराठीच लोकांचा व्यवसाय दिसतो का, यांनी त्याने प्रश्न केला. आज आपला मराठी माणूस आपला दिसतोय जो व्यवसाय करतो. मला असं वाटतं जास्तीत जास्त तुम्ही, मी पहिल्यापासून सांगत आलो, जास्तीत जास्त मराठीचा वापर करा आणि जास्तीत जास्त मराठी लोकांकडून तुम्ही सगळे सामान खरेदी करा, इतर गोष्टी खरेदी करा. आज आपल्याला संधी ते आली आहे. आज मला असं वाटतं तुम्ही जो तुम्हाला मराठी व्यवसाय दिसतो, याची रील दिसते, त्याला तुम्ही लाईक करा, त्याला शेअर करा, तुमच्या फीडवर ठेवा. तुम्ही कधी त्या बाजूला गेला तिकडे जाऊन त्या जेवणाचा आस्वाद घ्या, खाण्याचा आस्वाद घ्या. मला बरेच मराठी व्यावसायिक तरुणीला मेसेज करा असतात इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, की दादा आम्हाला पण या समस्याला सामोरं जावं लागते. मी कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलंय, इतके मराठी लोक आहेत ना, सगळ्यांना सामना करावा लागतो या BMCचा, KDMCचा, पोलिसांचा, इतर सगळ्या लोकांचा. ते विरारवरून पण मला कधी मेसेज येतात, सगळीकडून येतात. त्यांचं एकच असतं, दादा काय करू शकतो, आमची मदत कर. मी जास्तीत जास्त काय करू शकतो, व्हिडिओ जरी तुम्ही मला पाठवले स्क्रीनशॉट टाकू शकतो. मग तुमची कोणी माझे व्हिडिओज पाहून जर का कोणी दखल घेतली तर पण मी पहिला प्रेफरन्स करतो की मनसेच्या शाखेत जा. कारण प्रत्येक मराठी माणसाला एक विश्वास असतो मनसेकडून, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि राजसाहेबांनी पण आदेश दिला आहे की मराठी माणसासाठी हरलो तरी आम्ही सहकार्य करणार. आणि मला असं वाटतं हे आपल्या मराठी माणसाला निदान कळलं पाहिजे. एवढंच सांगेल. बाकी मराठी माणसांना व्यवसायासाठी मदत करा. माझ्याकडून जितके होईल मी तितके करेल. आणि तुम्ही ही व्यवसाय करा असाल तर मला संपर्क करा, मराठी बोलू इंस्टाग्राम चॅनलवर, किंवा मग कुणाल शिंदे फेसबुक चॅनलवर मला संपर्क करा. तुर्तास सांगतो मित्रांनो, मराठी माणसाला सहकार्य करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.